देवे माझा जन्म, देवे माझा जन्म सुखाचा पैकेला, कोटी जन्म दिला साधूचिया. देवे माझा जन्म सुखाचा पैकेला, कोटी जन्म दिला साधूचिया. बालपणी दीक्षा लाधली गुरुची, संसाराची रुची न कळे मन. स्मरण भजन पूजन संताचे, सदा कीर्तनाची प्रेम गोडी. नाही जाऊ दिले अन्यठाई चित्त, धनभूत वित्त देव झाला. बालपणी दीक्षा लाधली गुरुची, संसाराची रुची न कळे. सर्व सुख मदलावी आपुले ठाई, सर्व सुख मदलावी आपुले ठाई. बसवलिंगा पायी बालपणी दीक्षा लाधली गुरुची, संसाराची रुची न कळे मज. नमस्कार माझा पार्वती शंकरा, नमस्कार माझा पार्वती शंकरा. नमस्कार माझा पार्वती शंकरा, नमस्कार माझा पार्वती शंकरा. वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं
वंदे सूर्य शशांक वहनी नयनम वंदे मुकुंद प्रियम वंदे भक्तजनाश्रयञ्च वरदं वंदे शिवं शंकरं बसवं भक्तिये मूलं बसवं कालंगे कालननुपमशीलं बसवं शङ्गमलूलं बसवा रक्षिपुदेनु संगन बसवा देवे माझा जन्म सुखाचा पैकेला कोटी जन्म दिला साधूचिया बालपणी दीक्षाला धरी गुरुची संसाराची रुची नकडे प्रातस्मरणी अनंत कोटी ब्रह्मांड नायक अशितोष शाश्वत वैभवाचा स्वामी दयागण पार्वती परमेश्वराच्या मंगलमयी चरणी अनंत अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून जगदादि जगद्वंदनीय जगद्गुरु क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवण्णादी 770 शरणू शरणी शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या संजीवन समाधीचे हृदय मंदिरामध्ये स्मरण करून परमपूज्य पदवाक्य प्रमाण पारावार पारदृष्टी श्रद्धेकांक्षणी शिवाद्वैत सिद्धांताचे भाष्यकार वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलींच्या मंगलमयी चरणी विनम्र भाव समर्पित करून पवित्र पावनाशाया कृष्णोर नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह या वर्षीचं हे आपलं 35वं वर्ष त्या संयोगानं या अखंड शिवनाम सप्ताहाच्या या तिसऱ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेमध्ये उपस्थित असलेल्या तुम्हा समस्त भाविक सद्भक्तांच्या अंतरात्म्यातील ज्योती स्वरूप भगवान शिवाला वंदन करून प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग शिवसंप्रदायातील महान संत शिवसंत बसवलिंग महाराजांचा हा 5 चरणाचा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेकरता निवडला. शिवसंप्रदायाच्या परंपरेमध्ये अनेक संत होऊन गेले आणि मन्मथ माऊलींच्याच परंपरेत असलेले शिवसंत लिंगेश्वर महाराजांचे सुपुत्र संतांच्या पोटी संत जन्माला आले आणि त्यांनी लिहिलेला हा 5 चरणाचा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेकरता निवडला. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून शिवसंत बसवलिंग महाराज आपल्या स्वतःच्या जीवनाचा अनुभव सांगतात. तुम्ही आम्ही अनुभव सांगतो, तुमचा आमचाही अनुभव असतो आहे की नाही. तुमच्या आमच्याही जीवनाच्या कथा असतात. इथेही तुम्ही कथा ऐकत आहात. इथेही भगवान शिवाची शिवमहापुराण कथा सुरू आहे, ऐक ना, ऐक नाही. ही कथा ऐकायला ऐक नाही. आणि आमच्याही जीवनाची कथाच असते ना. काय काय लोक म्हणतात, काय सांगावं महाराज आमच्या जीवनाची कथा. कुणाच्या तर विवाह सोहळ्याला जा, लग्नाला जा, काय महाराज काय त्याच्या लग्नाची कथा म्हणतात. आणि आमचं जीवन सुद्धा काही कथेपेक्षा कमी नाही, पण आमच्या कथा लोक जास्त ऐकत नाहीत. मला बस कर बुवा तुझी कथा म्हणतात. किती वेळ सांगतोस तेच तेच, रोज उठले तुझीच कथा, तेच उठले संसार सगळी सारखीच आहे आपली कथा, बस म्हणतात. पण संतांच्या भगवंताच्या कथा ऐकत असताना एक वेगळी गोडी. आणि म्हणून जसं आपण आपला अनुभव सांगत असतो तसं शिवसंत बसवलिंग माऊलींनी प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून आपला अनुभव सांगितला की हा मिळालेला जन्म सुखाचा आहे का, हा एक प्रश्न आहे आमच्या समोर. आम्ही ज्या जन्मामध्ये जन्माला आलो, जिथं राहतो तिथं सुख आहे का, आणि त्या सुखाबद्दल आपलं मत काय आहे. अनेकांनी सांगितलं की हा मिळालेला जन्म दुःखरूप आहे, हा जन्म सुखाचा नाही आहे.
पण मिळालेला जन्म दुःखरूप आहे म्हणूनच संत श्रेष्ठ बसवलिंग माऊली म्हणाले की जन्म सुखाचा करता येतो. आपण जन्मभर दुःखी आहोत, आपण का सुखी आहोत का? आणि सुखी असले तर इथं कशाला कीर्तनाला आलो असतो, निवांत झोपलो असतो कधी. अनेक प्रकारचं दुःख आहे. प्रत्येकाचं इथं आलेल्या व्यक्तीचं वेगळं दुःख आहे आणि म्हणून जगामध्ये प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे. आणि संतांनी सांगितलं की जगात कोणीच सुखी नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे? माहित नव्हे विचारे मना तूच शोधून पाहे. जगामध्ये कोणीच सुखी नाही. आणि म्हणून संतांनी सांगितलं की हा मिळालेला जन्म दुःखरूप आहे. प्रत्येक जण संसार या जन्माला कंटाळलेलाच आहे ना. काय आपण आनंदी आहो का? आपण सुद्धा कंटाळलेला. बस झालं महाराज, कुठं एक बार सगळं सोडून कुठं जाऊन कपिलदारच्या डोंगरात बसावं म्हणतात ते. नाही, सगळं सोडून एक बार जाऊन कुठं जीव दिलेला बरा. आपण दररोज म्हणायला, दररोज आपल्याला कंटाळा यायलाय, आपल्याला सोडू वाटत नाही. इथून फक्त घरातून म्हणतो, घरातून एक बार बाहेर शेतात गेलो किंवा कुणापाशी तर 2 मिनिट बसलो की पुन्हा आणखी आपण तिथे. म्हणजे हा जन्म दुःखरूप आहे. विचार करा, जन्माला आल्यापासून दुःख आहे. जन्माचं दुःखाच आहे. जिथून विचार करा, आईच्या गर्भामधून असताना तिथून दुःख आहे. तिथली अवस्था कोण विचार केली महाराज? ठीक आहे ना, आमच्या डोसक्याला केस नाही, आमच्या संसारातला एवढा व्याप आहे. आणि जन्माचं कुठलं कसं लक्ष करील? आईच्या गर्भामध्ये असताना पासून दुःख आहे. आईच्या गर्भामध्ये आपण असतो, तिथली अवस्था संतांनी सांगितली. तिथली अवस्था खूप अवघड असते. त्या ठिकाणची अवस्था वर्णन करताना सांगतात, देह दुर्गंधीचे कोटार, नाना मलमूत्राचे भांडार, नाना विकार येथुनी जडतसे, जननेसी येता विटाळ, त्या विटाळाचा गाळ, जमावून निखळ मग हे शरीर झाले. आईच्या गर्भामधली अवस्था सांगतात. आपण आईच्या गर्भामध्ये असताना काय असतो? असं सतरंजा ठरलेली असते काय की मला संत सांगतात की नाही, आईच्या गर्भामध्ये तिकडं सगळा रक्ताचा मांस असतं, रक्त असतं, चिकल असतं, तिथंच विष्ठ असते, सगळं दुर्गंधी असते आईची. आणि तशा दुर्गंधीमध्ये आपण बालपणामध्ये आईच्या गर्भामध्ये राहत असतो. आणि तिथलं दुःख आहे आणि गर्भावासातलं दुःख आहे, आपण त्याचा विचार करत नाही. पण संतांनी विचार केला आणि म्हणून माऊली म्हणाले, आता
याचा संतांनी विचार केला आणि म्हणून माऊली म्हणाली की आता नको गर्भवास, आता पुन्हा गर्भवासामध्ये नको. दुःख आहे तिथं. आईच्या गर्भामध्ये राहावं लागतं, घाणीत राहावं लागतं, विष्ठेत राहावं लागतं आणि म्हणून तिथं नको राहू वाटतं का? आईच्या गर्भामधली अवस्था सांगितलं नव्हतं, मला रक्त आहे, मांस आहे. आता इथं जर रक्त पडलेलं असलं, मांस पडलेलं असलं, आपल्याला बसा वाटेल का? इथं वास यायलेला आहे, घाण आहे, बसा वाटतंय का? बसतो का आपण तिथं? लगेच नाकाला हात लावून लगेच निघून जातो, आहे की नाही? पण आईच्या गर्भामध्ये ती अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये राहतो आणि म्हणून तो जीव म्हणतो बाबा मन्मथाशी सोडवी आता, आता मला इथून सोडव, इथं खूप दुःख आहे म्हणतो तो जीव. आणि मग तिथलं दुःख जरा दुःखम जन्म दुःखम जाया दुःखम पुन्हा पुन्हा. तिथून बाहेर आला. बालपण आहे की नाही? आपल्याला वाटतं बालपण आहे की नाही, किती आनंदात याला काय काम करायचं, गवगं पाय हलवत बसायचे, खेळायचं, आहे की नाही? पण खरं सांगा, बालपणामध्ये तिथंच शी करायचं, तिथंच शू करायचं, तिथंच दूध प्यायचं, आहे की नाही? अवघड आहे की नाही? आणि तसलाच पाय घाण केलेला पुन्हा उलटा करून तोंडात घालायचं. बाळाचं सांगतो ना, बाळाची अवस्था. आपण तिथून आलेलो आहोत, आपल्याला माहित नाही, पण दुसऱ्याला बाळाकडे बघताना बघा कसं वाटेल. सुख आहे का तिथं? भूक लागलेली आहे, भूक लागली, आईला कळत नाही, तू सांगता येत नाही, त्रास व्हायला सांगता येत का बाळाला? सांगता येत नाही. तिथं सुद्धा दुःख. त्याच्याहून थोडं मोठं होऊ द्या. लोक म्हणतात बालपणीचा काळ सुख. आता तुम्ही आम्ही बालच आहे की सगळे. आता लहानपण आहे, बालपण आहे, त्याला कोणी बी येते मारते, कोणी बी येते धरते, आहे की नाही? आणि त्याला म्हणतात हा जा शाळेला, जा शाळेला म्हणतात, आहे की नाही? असं म्हणतो आपण, जा शाळेला. त्याला काय भूक लागलाय शाळेला जायला म्हणतो का नाही आपण? आता शाळा म्हणजे सुखाची असते का? आणि सुखाची असती तर आपण गाबर सोडून दिलो मग? नाही, शाळा सुखाची आहे. सगळ्यांना म्हणतात ह्याला काय व्हायला शाळेला जायला, उगा दप्तर घेऊन डबा घेऊन जायचं. मग त्यानं फक्त त्याला कळत नाही, त्यानं विचारावं तुम्ही का बरं सोडून दिलो? पहिलेच तर बरं होतं, आताची तर शाळाच नव्हती जायची. बरं होतं, पहिल्याच्या शाळेतून दप्तर टाकून तर पळून यायला येत होतं, की नाही? जाता जाता अर्ध्या रस्त्यात तर बसायला येत होतं, तिकडेच गेलो म्हणून कुणाच्या शेतात तरी जाता येत होतं. आताची तर शाळाच नाही. जेलायचे शाळेत लेकरू गेलं का नाही, त्याला एक बार सकाळी बसमध्ये घातलं जेलमध्ये की 2-2:30 वाजता 3 वाजताच येते केले. बसल्या बसल्या तिथं झोप यायली त्याला. शाळेत बसले तिथंच शी करायले, तिथंच शू करायले. पण इथं म्हणे ह्याला काय व्हायलंय शाळेत, ह्याला काय व्हायलंय शाळेला? अरे बाबा, ते सुद्धा दुःख आहे, सुख नाहीये. आणि म्हणून त्याला वाटतं ते सुद्धा दुःख आहे. तारुण्यावस्थेमध्ये या दुःख आहे, वृद्धावस्थेमध्ये या दुःख आहे. वृद्धावस्था चिंता मगणे चिंता करत, आणि शेवटी वृद्धावस्थेचं दुःख आहे. आता आम्ही म्हातारामध्ये येणार मरण ही घोकणीच राहे, तिथं सुद्धा दुःख आहे. आणि म्हणून हा मिळालेला जन्म दुःखाचा आहे. मिळालेला जन्म दुःखाचा आहे. पण या दुःखरूप जन्माला सुखरूप करता येत. संत श्रेष्ठ बसवलिंग माऊली म्हणतात, हा जन्म जरी दुःखरूप असला तरी माझा जन्म सुखाचा झाला म्हणून अभंगाचं. देवे माझा जन्म, देवे माझा जन्म, देवे माझा जन्म, सुखाचा होय केला. देवे माझा जन्म, देवे माझा जन्म, देवे माझा जन्म,
पहिल्या चरणामध्ये त्या भगवंताचे आभार मानतात, देवाचे आभार मानतात. देवा, तू माझा जन्म सुखाचा केलास. थोडा विकू देवे, माझा जन्म सुखाचा पै केला, कोटी जन्म दिला साधूचिया. संत श्रेष्ठ वस्वनिक माऊली भगवंताचे आभार मानतात, तृण मानतात. देवा, माझा जन्म सुखाचा केलास. तुझ्या माझ्यावर कितीतरी उपकार आहे. आपण कधी देवाचे आभार मानलोत का? तर सांगा, देवाच्या कधीतरी मंदिरात गेल्यावर देवा तू माझं चांगलं केले कधी म्हणलोस का? जन्म एवढं सगळं दिले देवानं, पण सदा देवाच्या नावाने शंकर फुकावलेला असतो आपण, आहे की नाही? देवानं असं करावं का, देवाने असं करावं का, देवाला बरंच करावं वाटलंय की नाही? पण देवानं चांगलं केलंय असं कधी म्हणत नाही आपण. पण माऊली देवाबद्दलचे ऋणनिर्देश व्यक्त करतात, देवाचे ऋणनिर्देश व्यक्त करतात, आणि म्हणून देवाचे आभार मानले पाहिजे. पण आम्ही देवाचे आभार मानत नाही. आपण कृतज्ञ माणसं, कृतज्ञ नाही. दिलं त्याच्याबद्दलचा आहे की नाही? दिलं त्याच्याबद्दल कुणाचे उपकार म्हणायचे नाही. दिलं नाही तेवढं कसं ध्यानात ठेवतात, आहे की नाही? एखाद्याकडे मोटरसायकल नसू द्या, मोटरसायकल नसते सगळ्याकडे, असं नाही. मग शेजाऱ्याची, मित्राची, आहे की नाही, मागून देतो, जरा आलो जरा नाही गावला जाऊन येतो, धीरे जरा गाडी म्हणतोय की नाही. 100 वेळेस गाडी घेऊन जातो त्याची. किती? 100 वेळेस. आणि ज्या दिवशी एखाद्या दिवशी मागू द्या त्याने, आणि ज्याची गाडी आहे त्या मित्राला काम आहे, आणि त्यानं म्हणावं नाही रे बाबा, आज काही गाडी नाही, मला काम आहे, आणि तू बस न जा किंवा दुसऱ्याची गाडी घेऊन जा. इतकंच म्हणावं ते, नाही? तेवढंच दिल्याबरोबर, एवढं म्हणल्याबरोबर ते म्हणते बरोबर बघू, आम्हाला का गाडी घेणं व्हायचं नाही म्हणतात ना. तुम्हाला माहित असेल की नाही, पहिले, आता काही नाही, आता सगळ्याकडे झाले, पण पूर्वी पाहुणे आले की कडचं तिकडे काही एखादी वस्तू उसणं पासणं मागायचं, आहे की नाही? आणि ज्या दिवशी एखाद्या दिवशी तुम्ही नाही म्हणा, बघा बरोबर आम्हाला का आणणं व्हायचं नाही का, बघू आम्ही आणू. अगोदरच आणायचं होतं तर अगोदरच आणायचं ना. ते 100 वेळेस दिलेलं गेलं का, त्याची पेट्रोल, त्याची गाडीचं झिजलं, त्याच्या गाडीचे हप्ते त्यानं भरलं, तुम्ही फुकट घेऊन गेलो. 100 वेळेस दिलेले उपकार नाही. पण एक वेळेस नाही म्हणल्याला मात्र लय ध्यानात ठेवणार, बरं आम्हाला का आणणं होईना काम. अण्णाने तवाच आणायची ना सुरुवातीला तो. तसं माणूस उपकाराची जाणीव ठेवत नाही. किती उपकार करा तुम्ही. आई रे मेहमान दुनिया आई रे, 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 आई रे मेहमान दुनिया आई रे.
माणसा इतका बैमान दुसरा कोणीच असणार नाही की नाही. माणूस उपकाराची जाणीव ठेवत नाही आहे की नाही. म्हणून माणसापेक्षा आपण कधी कधी म्हणतो तुझ्यापेक्षा ते बरे म्हणतो. मी नाव घे ना, तुम्ही ओळखून घ्यायचं म्हणतो का नाही. कारण माणूस हा कधीच मग सामान्य माणसाच्या या संसारात लोकांनी उपकार केलेले जाणीव ठेवत नाही. आणि देवाचे उपकार काय केले देवानं आहे की नाही. किती काही करू द्या देवानं, काही करू द्या, देवानं काय केले आणि 1 वर्ष कापसावर रोग पडू द्या मग कळते. एवढं चांगलं दिलं, एवढं सगळं सुंदर जन्म माणसाने दिलाय, तरी देवाच्या नावाने शंका आहे. आपले वागणे ते कोण देवानं काय दिलं हे याच्याबद्दल कधी विचार करत नाही. काय दिलं नाही तेवढ्याकडे मात्र आपण लक्ष ठेवतो आहे की नाही. पण कधी विचार केला का एवढा सुंदर माणसाचा जन्म देवानं दिलाय, कधी देवाचे ऋण व्यक्त केला का. देवाच्या मंदिरात आल्यावर कधी महादेवाला म्हणलो का देवा एवढा चांगला मला जन्म दिलास, कधी म्हणलो का. कधीच म्हणणार. आणि जर देवानं तुम्हाला जर कुत्र्याचा जन्म दिला असता तर कसं केलं असतं, कसं केलं असतं सांगा. नाही उगाच शेतात गाईचा जन्म दिला असता, म्हशीचा जन्म दिला असता, काय केलं असतो, कीर्तनाला आलो असतो, मंदिरात आलो असतो, पूजा केलो असतो आहे की नाही. जे दिलंय त्याच्याबद्दल नाही. कधी दिला एवढा सुंदर जन्म दिलाय, आवाज दादा एवढ्या सुंदर जन्माची किंमत तुम्हाला कळत नाही. हा जनक काहीतरी एवढं सुंदर दिलंय, एवढे सुंदर हात दिले, तरी महाराजांनी कीर्तनात टाळ्या वाजवाच म्हणावं लागते तुम्हाला. आपण अजिबात वाजवित नाही. का बरं वाजव, काय देवानं काय दिले आम्हाला, हात दिले, आणि हात दिले नसते तर कसं केलं असतं, कसं केलं असतो. महाराजांना सांगितलं वाजवा टाळ्या, टाळ्या वाजवा, वाजवा वाजवा म्हणून महाराज मरून गेले काय काय. पण अजून आम्ही किलोमीटरच्या खोटे अजून काय हल्ले नाही जाग्याचे. आणि जर देवानं हातच दिले नसते तर काय केलं असतं सांगा नक्की काय केलं. कोणाला वाजवा वाटलं असतं टाळ्या आहे की नाही, कोणाला वाजवा वाटतं. बरेच मी जातो का नाही जनार्दन महाराजाला माहिती आहे, आम्ही लोक कार्यक्रमाला कुठे म्हातारे बसलेले असतात, असं म्हातारे माऊली म्हातारे आणि महाराज बाबा तुम्हाला लय घरला न्यावं वाटाले, लय 5 रुपये दक्षिणा देऊन पाया पडा वाटाले हो म्हणाले. सगळे गेल्यावर हातातला कारभार आहे की नाही. जेव्हा खिशात त्याच्याजवळ पैसे नाहीत आणि जेव्हा पैशाचे बंडल राहत होते तेव्हा सप्त्याच्या पट्ट्या मागे आले की तिकडे कापसे जायचं. आणि आता बरं द्यावं वाटतंय की नाही. तसं देवानं हातच दिलं नसतं तर काय केलं असतं. कुणालाही म्हणलं असतो मला जर हात दिले असते का नाही मी लई टाळ्या वाजवलं असतो. म्हणून आता दिले तेव्हा किती वाजवले, माझ्यासाठी वाजवून करा, त्याच्यासाठी वाजवायचे काय. आणि जे दिले ना त्याचे उपकार माना. हा एखाद्याला दिले नसेल ना, 2 डोळे दिले ना देवानं आपल्याला, याची किंमत तुम्हाला माहिती नाही. पण ज्याला डोळा नाही त्याला जाऊन विचारा. ज्याला 2 हात आहेत ना, ज्याला एखादा हात ज्याचा गेलाय त्याला जाऊन विचारा. ज्याला अपंग आहे एखाद्या पायानं त्याला जाऊन विचारा. ज्याला कानाला ऐकत नाही त्याला जर देवाच्या समोर
आला आणि देवा मला कानानं महाराज किती सुंदर कीर्तन सांगाले, तुम्हाला कान जर दिला असता तर मी ऐकलो असतो. त्यानं देवाला येऊन म्हणावं, पण एवढा सुंदर जन्म द्यावा आणि पुन्हा एवढा सुंदर जन्म देऊन सुद्धा देवाच्या नावाने शंख फुकावं, मग याच्यापेक्षा बेईमान आम्ही दुसरे कोणीच नाही. काय म्हणावे चांगले डोळे दिलेत, कान दिले, हात दिलेत, पाय दिलेत, कथ्याला येताल देवळात ते चाल म्हणून, तरी अजून तुम्ही येत नाही. आणखी देवाच्या नावाने शंख फुकता. देवानं असं करावं का, देवानं आमच्याकडे बघून का म्हणून बघावं, लई तुम्ही देवाची सेवा केला म्हणून बघावं, हा लई तुम्ही देवासाठी चांगलं काम केलं म्हणून बघावं, लई येऊन मंदिरात त्याला आहे की नाही बेल पाजला, पाणी घातला, लई कीर्तन ऐकल्यात, सुपात खेळात म्हणून तुमच्याकडे बघावं, काय केलं म्हणून देवानं तुमच्याकडे बघावं. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये भगवंताने काय दिलं याच्याकडे लक्ष दिलं नाही, काय दिलं नाही एवढं मात्र लक्षात ठेवलो. पण तेच शिवसंत बसवलिंग माऊलीने आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवलं. देवाचे उपकार म्हणाले, देवा तुझ्या माझ्यावर अनंत उपकार आहे. तू मला तो जन्म दिलायस ना, तो साधा जन्म दिला नाही, तरी दुःखरूप असला ना तरी तू देवा माझा जन्म सुखाचा केला. काय केलास? जन्म दुःखाचा जरी असला ना देवा, जन्म सुखाचा करता येतो म्हणाले. केला म्हणाले, देवे माझा जन्म सुखाचा पै केला, झाला नाही केला. कोण केला? देवा तू माझा जन्म सुखाचा केला. आणि जन्म सुखाचा होण्याची कारण सांगताना त्यांनी पहिले कारण सांगितलं की पोटी जन्म दिला. जन्म जर सुखाचा व्हायचा असेल ना तर पहिल्यांदा चांगल्याच्या पोटी जन्माला आलं पाहिजे. चांगल्याच्या पोटी ज्यावेळेस आपण जन्माला येतो ना त्यावेळेस आपला जन्म सुखाचा होतो. जन्माला तर कुणीही येतात, पण एखाद्या चांगल्या कुळामध्ये चांगल्या व्यक्तीच्या घरामध्ये जन्माला येणं जन्म सुखाचा होणं. आणि म्हणून आपला जन्म चांगल्या कुळामध्ये जन्माला आलो, एका शिवभक्ताच्या कुळामध्ये जन्माला आलो. कुळने पवित्र विरसे जन्माला दिले, चांगल्या कुळामध्ये जन्माला दिले. आणि इतर कुळामध्ये जन्माला दिला असतं तर बॅग घेऊन प्लास्टिकच्या पिशव्या खेळावं लागला असतं. तेव्हा कसं वाटलं? लय बरं वाटलं असतं का नाही? हा, गाडीवर मोटरसायकलवर दोघं प्लास्टिकच्या पिशव्या इथं पोतं घेऊन कसं वाटलं असतं तेव्हा, तिथं जर जन्म दिला असता तर. चांगल्या कुळामध्ये जन्म दिलाय, साधूच्या कुळामध्ये जन्म दिलाय. कुल ते पवित्र वीर सैव वंशी पावन जगासी करीतसे. पावन करण्याला आम्हाला चांगल्या कुळामध्ये जन्म दिलाय, तरी देवाचे उपकार मानत नाही. आणि म्हणून कधी कधी देवाचे उपकार मानत जा. कधी कधी बघत जा त्या लोकांकडे जाताना रस्त्याने, त्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या ते बाटल्या उचलताना बघत जा. कधी कधी रस्त्याला खडी फिरवणाऱ्या लोकांकडे बघत जा. तुम्ही चांगल्या कारमध्ये जात असता, गाडीमध्ये जात असता, त्यांनी रस्त्याच्या कडेला झोपडी मोडून राहिलेले असतात, तिथं बघत जा. तिथंच बाळाला जन्म देतात, तिथंच राहतात, त्यांच्याकडे बघत जातात. ते लोक आनंदामध्ये राहतात. ऊस तोडा येणारे लोक बघा आमच्याकडे बघा, तिथं राहतात शेतामध्ये, ते कधी दुःख व्यक्त करत नाही.
पण आम्ही चांगल्या कुळामध्ये जन्माला येतोय, चांगल्या घरामध्ये जन्माला आलोय, तरी देवाच्या नावाने शंख फुकतोय. बसवलिंग माऊली म्हणतात माझा जन्म सुखाचा झाला. आम्हाला ते कळालं नाही म्हणून आमचा जन्म दुःखाचा झाला. आम्ही चांगल्या कुळात येऊन सुद्धा माऊली म्हणतात रूपवंत नारव्या विचार करी आणि लावण्याची थोडी आणि मग चांगल्या कुळामध्ये जन्माला येऊन काय उपयोग? वंशाची रांगोळी केली त्याने. आणि मग चांगल्या कुळामध्ये जन्माला आलात ना तर आपला धर्म कळावा, आपले कर्म कळावे, आपला आचार कळावा, आपला विचार कळावा. आणि ते जर नाही कळालं ना तर आम्ही चांगल्याच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा दुःख भोगावं लागतं. आणि म्हणून बसवलिंग माऊलीच्या जीवनामध्ये ते म्हणतात माझा जन्म सुखाचा झाला. याचं पहिलं कारण मी साधूच्या पोटी जन्माला आलो. साधू म्हणजे त्यांचे वडील संत होते लिंगेश्वर महाराज. आणि ते म्हणतात पोटी येता हरले ताप लिंगेश्वर माया बाप, लिंगेश्वर माया बाप, लिंगेश्वर माया बाप. हरले बाप, लिंगेश्वर माया बाप, लिंगेश्वर माया बाप, लिंगेश्वर की मी त्यांच्या पोटाला आलो. पोटी येता हरले ताप आणि लिंगेश्वर माय बाप. ते माझे माय बाप आहेत म्हणून माझा जन्म सुखाचा झाला. आणि मग सुखाचं होण्याचं कारण सांगितलं त्यांनी की जन्म सुखाचा होत नाही, त्याला करायला पाहिजे. आणि त्या देवाने माझा जन्म सुखाचा केला. पहिलं कारण सांगितलं माझा जन्म साधूच्या पोटी जन्माला आला म्हणून माझा जन्म सुखाचा. एवढ्या नुसतं साधूच्या पोटी जन्माला आल्यावर सुखाचा होतो का? कित्येक लोक साधूच्या पोटी जन्माला आले, कित्येकांचे बाप कीर्तनकार आहेत. शिवहार साधूच्या पोटी जन्माला आलो म्हणून सुखाचा होत नाही बरं का. अनेक लोक तुम्हालाही माहित असतील, तुमच्या गावामध्ये असतील. मी तर आम्हाला तर रोजच पाण्यात येतात, काय आमचं काय दररोज एक गाव असते. चांगल्याच्या पोटी जन्माला आलेली मुलं सुद्धा वाईट मार्गाला लागतात. चांगल्याच्या कुटुंबात जन्माला आलेले मुलं सुद्धा व्यसनी होतात. चांगल्याच्या पोटी जन्माला आलेले मुलं सुद्धा रस्त्याला बस स्टँडच्या कडेला मुक्कामाला राहतात. नुसता साधूच्या पोटी जन्म येऊन उपयोग नाही. असे कित्येक आले साधूच्या पोटी जन्माला, पण त्या साधूने त्यांच्यावर संस्कार केले पाहिजे. आई वडिलांनी संस्कार केले पाहिजे. केवळ मुलाला जन्म घालणं म्हणजे नाही, तर त्याच्यावर संस्कार करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते बसवलिंग माऊलीवर संस्कार झाले. आणि बसवलिंग माऊलीवर संस्कार होत असताना माऊली म्हणाले की देवा मी तुझा ऋणी आहे, माझा जन्म सुखाचा केला. पहिलं कारण सांगितलं की पोटी जन्म दिला साधूच्या पोटी जन्माला आलो म्हणून मला कळा चांगला माझा सन्मान झाला. मी इतर ठिकाणी जन्माला आलो असतो तर मला कोणी विचारलं नसतं. आणि म्हणून साधूच्या पोटी जन्माला एक आल्याचं एक कारण पहिलं सांगितलं. तर त्याच्यानंतर जन्म सुखाचा करण्याचं कारण अभंगाचं दुसरं
झाला हे सांगताना मौली सांगतात, बालपणी दीक्षा लाधली गुरुची. साधूच्या पोटी जन्माला आल्यामुळं काय झालं म्हणाले, बालपणी असतानाच लहानपणी असताना माझ्या वडिलांनी बळच मला नेऊन महाराजाच्या पुढे नेऊन बसवले. म्हणजे लादली, लाभली नाही बरं का, लाभत नाही. हा, लादावी लागते लेकराला, लादावी लागते लहान लेकरावर संस्कार. तसं बसवलिंग माऊली म्हणतात, साधूच्या पोटी आलो म्हणून माझ्या बापाला अगोदर कळालं, म्हणून अगोदर बापाला कळावं लागतं बरं का. लोक म्हणतात आमचे पोरच लय बिघडलेत म्हणतात, आहे की नाही. आता म्हणतात नाही सगळं काय नाही हो, आताचे पोर पार, मुलं मुली पार बिघडून गेली. बापालाच कळालं नाही तर मुलाला मुलीला कुठून कळणार. बाप माहीत बिघडलेले आहेत, मुलं कुठून सुधारणार, ठीक आहे. बाप व्यसनात दंग आहे आणि आई वडील मोबाईल मध्ये व्यस्त आहेत आणि मुलं कसं सुधारतील काय. आईला मोबाईल मधून वेळ नाही, बापाला व्यसनातून कामातून वेळ नाही आणि मुलाला नाव ठेवायला. आता मुलाने कसं राहावं. मी म्हणेन उलट मुलं आताची लई पुढे आहे, तुमच्यापेक्षा चांगलीच आहे. कारण वडिलांनीच दीक्षा घेतली नाही, वडिलांनाच लिंग माहित नाही आणि पोराला काय म्हणावं आता. अगोदर वडिलाला कळायला पाहिजे. माऊली परमर्षी ग्रंथामध्ये सांगतात, वडील अग्रगण क्रिया टाकती नेनंते तैसेच वर्तती. घरामध्ये आपलं अनुकरण करतात मुलं, म्हणून घरात राहत असताना जरा व्यवस्थित राहत जा. घरात बोलत असताना व्यवस्थित बोलायचं. आपण जे बोलतो ना तेच मुलं शिकतात, अनुकरण प्रिय असतात लहान मुलं आणि म्हणून तुमचंच अनुकरण करतात सगळं. म्हणून घरात जर तुम्ही लिंग पूजा करत असलो तर मुलं लिंग पूजा करतील. तुम्ही ना पोराने लिंग पूजा करावं कीर्तनाला जाऊ म्हणण्यापेक्षा करताना आपण कपाळाला विभूती लावायची सुद्धा लाज वाटते आम्हाला. काय उपयोग आहे. माऊली म्हणाले, शिवभक्ताचे कुळी जन्मोनी करंटा. करंटा म्हणाले त्याला, करंटा. तुम्ही म्हणता का नाही कशाला जन्मले कपाळ करंट. तसं माऊली म्हणाले, कपाळाला विभूत लावायची ज्याला लाज वाटते ना ते कपाळ करंटेच लोक आहेत. जन्माला आलात ना, साधूच्या पोटी जन्माला आलात ना, ज्या कुळामध्ये जन्माला आलात त्या कुळाचा इच्छा. फिरसेव कुळामध्ये जन्माला गळ्यामध्ये लिंग घालावाच लागतो, किती लहान असा मोठा असा. पण आमच्या लोकांना लई लाज वाटते लिंग घालायचे की नाही, कपाळाला विभूती लावायची. काय काय लोक तर म्हणतात नाही महाराज जे होता घरीच पूजा करता जाताना मोडून. का बरं बाहेर गेल्यावर फाशी देतं तुम्हाला. काय काय लोक मला नाही महाराज जमतच नाही आपल्याला, आहे की नाही, कसं घालावं म्हणतात. नाही महाराज तेव्हा घेतलो होतो दीक्षा, लय तवा गडगेकर महाराज होते का तवा तवा लेबार तवा दीक्षा घेतलो होतो. ते लिंग तवापासूनच्या खुटीला आहे, ते आता जाताना शेवटला केल्यावरच मी काढून देणार माझ्या, तोपर्यंत गळ्यातच घालत. दीक्षा, दीक्षा या शब्दाचा अर्थ आहे दीयते ज्ञान संबंधा क्षयते पाशबंधना ज्ञान क्षपण संयुक्ता दीक्षा तेने कीर्तिता. आणि म्हणून आमच्या धर्माचा संस्कार आहे दीक्षा. संस्कारा वाचून लिंगायतची नुहे जाण, ज्ञाती धर्माची पूर्ण सत्यदान भगवान शिवाने सांगितलं दीक्षा घेतल्याशिवाय तो लिंगायत नाही, कुठल्याही धर्माचा होऊ शकत नाही. तुम्हाला बौद्ध व्हायचंय तर दीक्षाच घ्यावी लागते, इस्लाम व्हायचं तर दीक्षाच घ्यावी लागते, जैन व्हायचं तर दीक्षाच घ्यावी लागते. दीक्षा घेतल्याशिवाय तो त्या धर्माचा होत नाही. आता तुम्ही दीक्षा न घेता गळ्यात न लिंग घाता बॉय डाट्यावर लिंगायत कसे येतात ते तुम्हालाच माहित आहे. माऊली म्हणाले दीक्षा हा संस्कार वीर सेवांचा मुख्य कुलाचार, तया विनवर्ते जो पामर भवी जाणावा निश्चय. आणि म्हणून दीक्षा अत्यंत महत्वाची आहे. दीक्षा नसलेला व्यक्ती भवी म्हणलेला आहे. आणि बसवलिंग माऊली म्हणतात माझ्या वडिलांनी साधूच्या पोटी जन्माला आल्यामुळे माझ्या वडिलाला माहित होतं दीक्षा संस्काराचं महत्व आणि म्हणून त्यांनी मला दीक्षा दिली. म्हणून दीक्षा अत्यंत महत्वाची बरं का. एका गावामध्ये आम्ही गेलो, जनार्दन महाराज दीक्षाचा कार्यक्रम होता, दीक्षाचा कार्यक्रम होता. तिथे त्यांच्या घरी आम्हाला थांबवलं होतं मुक्कामाला. उद्या सकाळी दीक्षाचा कार्यक्रम होता, रात्री गेलो. गेल्याच्या नंतर थोडं उन्हाळ्याचे दिवस असंच होते, सगळे असं बसलो होतो आम्ही, बाहेर बाज वगैरे टाकले होते, बसलो होतो हवेशीर. आणि मग घरचे सगळे आले, यजमान त्यांचे पाया पडले आणि त्यांचे
त्या घरचा यजमान मुख्य मालक आला, त्यांनी आला, त्यांनी पाया पडला, त्याच्या गळ्यामध्ये इष्टलिंग काही दिसला नाही, बाकी सगळ्याच्या गळ्यात दिसला. मग दीक्षा कार्यक्रम उद्या होता आणि मग आम्ही सहज त्यांच्या घरच्या मालकाला विचारलो, मालकाच्या गळ्यात लिंग दिसना गेलाय दीक्षा वगैरे? नाही महाराज, घेतलेच नाहीत. म्हणजे तुम्हीच सांगा की जरा म्हणले घ्यायला. म्हणलं तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलो घरातल्याने, आमच्या मालकानेच घेतले नाही म्हणजे. आणि मग तू बसल्या बोलत बोलत तुम्ही दीक्षा घेतली नाही का? त्याने म्हणले नाही महाराज, घेतली नाही म्हणले. मग उद्या आहे दीक्षाचा कार्यक्रम, तुम्ही उद्या दीक्षाला बसा. म्हणलो दीक्षा घ्या. नाही महाराज, आपल्याला जमत नाही म्हणले दीक्षा घ्या. काय नाही जमायला, काय झालं म्हणले? नाही आपल्याला जमतच नाही म्हणले. मला मग काय जमत नाही? कुणी घेतलं म्हणले? 12व्या शतकामध्ये हरण्या चंबाराने घेतली, कैकेया ढोरणे घेतली, मातंग चेन्नैयाने घेतली, कुणी किती 770 जातीच्या लोकांनी इष्टलिंग गळ्यामध्ये घातला. इथं काही नसतं म्हणले. तुम्हाला काय व्हायले? तुम्ही तर वीरशैव कुळामध्ये जन्माला. नाही महाराज, घेतलो असतं पण आपल्याला जमच ना म्हणले. अरे म्हणलं काय झालं? नाही महाराज, आपल्याला जमतच नाही म्हणले. नेमकं झाले काय म्हणलं नाही जमायला? नाही महाराज, आपला दुधाचा धंदा आहे म्हणलं. अरे म्हणलं दुधाचा धंदा असला म्हणजे का गळ्यात लिंग लोक म्हणले का? म्हणलं मी म्हणलं दारू विकणाऱ्यानं सुद्धा गळ्यात लिंग घातला तर चालते म्हणलो आम्हाला. असं काय नाही म्हणत. काय व्यवसाय आहे त्याचा? दारू विकायचा त्यानं लायसन्स काढलं, व्यवसाय आहे त्याचा. काय त्याचं काम आहे, काही हरकत नाही गळ्यात लिंग घालायला. नाही महाराज, आपल्याला जमतच नाही. नाही का बरं जमत नाही? नाही म्हणलं महाराज, मी सकाळी इवीत लावतो तर सुद्धा जाताना पुसून जाता. म्हणलं का बरं एवढं काय? म्हणलं नाही म्हणलं, लोक जर मला दुधात, मी जर दूध घेऊन गेलोय काय तू नायगावला नांदेडला, आणि दूध घेणारे जण म्हणजे कपाळाला विभूती लावता, गळ्यातली काय खरं सांगावर पाणी घातलं का नाही दुधात म्हणल्यावर? खरं बोलावं लागते म्हणलं. आणि गळ्यात लिंग घातलं की दुधात पाणी घालाया येत नाही. तुमच्याकडे कसं आहे? का एवढं साधं पाप करता येत नाही? दीक्षा घेतलं की नाही, दुधात पाणी घालता येत, एवढं सुद्धा पाप करता येत नाही. दीक्षेचं एवढं महत्व आहे. आणि म्हणून संतश्रेष्ठ बसवलिंग माऊलीला बालपणी दीक्षा लादली, त्यांच्या वडिलांनी लादली. मग दुधात तर पाणी नाही, पाणी टाकून प्यायचं तर लांबच राहिलं बरं का. माग सांगायला पाणी टाकायचं तर लांबच राहिलं. दुधात सुद्धा पाणी टाकता येत नाही, गिलासा तर सोडाच. दुधात सुद्धा पाणी टाकता येत, त्याचं नाव आहे दीक्षा. आणि म्हणून घेतली पाहिजे बरं का, प्रत्येकाने घेतली पाहिजे. आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलो, पुन्हा सांगायला इकडे काही तरुण आहे तर काय आले नसतील त्यांनाही सांगायला. लोकांना आजकाल लईच वाटाले, महाराज आम्हाला जमच ना हो, जमच ना काय, आम्हाला लई बाहेर वाटतं. कुठे मी जगात जा की फिरायला, आम्ही फिरणार गेलो का? सगळी दुनिया फिरून यायला की आम्ही. तुम्ही आमच्या एवढा तर नियम पाळणार की? तुम्हाला तर सगळीच मोकळी काय की? नाही ना महाराज, जमत नाही. आपल्याला जमना. आम्ही राजकारणी माणसं म्हणतात काय म्हणा, राजकारणी माणसं, आपल्याला राजकारणात राहावं लागते, एवढ्या लोकात राहावं लागतंय, तिकडे जावं लागतंय, जमणार. कोण आहे म्हणलं? मी एकाला विचारलं, आपल्याला जमणार. हे नाही, वार्डातला मेंबर. अरे वार्डातला मेंबर आहे, पुढल्या वर्षी येतोस का नाही निवडून तुला काही माहित नाही म्हणलो. आलाच तू बी वार्डातला मेंबर, सरपंचाच्या जेव्हा निवडून येतात ते बी लोक. ते म्हणाले नाही आपल्याला जमणार, वार्डातला मेंबर सगळ्या लोक. अरे सगळे लोक का तुला घालतो म्हणाले? तुम्हाला माहित आहे का, आपल्या देशाचे स्वर्गवासी झालेले, कैलासवासी झालेले पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग बघितलं? कोणत्या धर्माचे होते? शीख धर्माचे होते का नाही? शीख धर्माचे पंतप्रधान होते. त्यांना बेगर पगडीचं कुणी बी बघितलंय का? पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसल्यावर पगडी नसल्याला कोणी बघितलंय का? पगडी घालूनच पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसले. देशाचं सर्वोच्च पद आहे, त्याच्या डोक्याला पगडी आहे. त्यांना म्हणणार त्यांना चालते, तुम्हाला वार्डातल्या मेंबरला जमणार? देशाचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम टोपी घातले हो, राष्ट्रपती. कुठं वार्डातला तुला कोण वार्डातल्या लोकांची ओळख नाही, ह्यानं म्हणाले मला कसं गळ्यात लेख घालायचं ते. आता तुला कुठे निवडून पुढे त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आपले देशाचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती राहिलेले डॉक्टर BD जत्ती साहेब कपाळाला विभूती लावल्याशिवाय त्या राष्ट्रपती भवनात जात नव्हते. एकाने विचारलं आल्याबरोबर तवा लई जरा म्हणलं इथं विभूती लावून येता नाही. त्यांनी सांगितलं विभूती जर कपाळाची जर मोडलो तर माझ्याकडून काही बी अनर्थ घडतंय, नको ते वाईट कर्म घडतंय, आणि म्हणून मी कपाळाची विभूती मोडत. कोण सांगाला तुम्हाला? जगाचे सर्वोच्च पद आहे हे. त्या लोकांचे बघा विचार करा, कुठले वार्डातले मेंबर, सरपंच, कार्यकर्ते कोणाचे तर गळ्यात इष्टलिंग घालायला लाज वाटते आम्हाला. नको त्याचे झेंडे, नको त्याचे घेऊन गळ्यामध्ये फिरायला. आपलं बघा जरा, घरचे शेत जरा काळे करा. किती लोकांचे गोटेच नाव. आपल्या बघा जरा, आपले धर्मग्रंथ परमदर्शासारखा ग्रंथ माऊलीने आपल्याला दिलाय.
एवढं सुंदर साहित्य आपल्याला दिलंय. राष्ट्रसंतांनी वयाची 104 वर्ष आपल्यासाठी झटले. एक एक अभंग गोळा करून दिलाय. बघा इकडे जरा. नाही महाराज ते जमणार आहे की नाही. आणि आमच्यासारख्याचे कीर्तन बी जमणार. तुम्हाला नुसते कुठलं तर सासूचं सुनाचं हसवावं लागतंय. पुन्हा उद्या सकाळी म्हणतात महाराज काहीच हसविल नाही बघा कीर्तन. मी काय हसवाय काय विदू शकत नाही आणि मी काय नाटक करणार नाही. बरं लोक म्हणतात महाराज हसवा बरं का म्हणले कीर्तनात आल्यावर. काय काय लोक गावात गेलं महाराज जरा कीर्तन आम्ही काय नाटक करणार चालव का. अंगावर बघ का पुढे काय करून तुम्हाला हसवायसाठी आलो का. इथं धर्माचा आचार कळायला शिकवायला आलो. नाही हसवायला नाही, धर्म शिकवायला आलो तुम्हाला. आणि तुम्हाला धर्म कळायला पाहिजे, नीती कळायली पाहिजे. आणि ज्या दिवशी धर्म कळेल, ज्या दिवशी तुमच्या गळ्यामध्ये इष्टलिंग येईल, ज्या दिवशी तुमच्या कपाळाला बसवेल ना, मग ते आमची मुलगी असेल, आमच्या धर्मातली कोणत्याही हिंदू धर्मातली मुलगी असेल, तिच्या कपाळावर विभूती राहू द्या, गंध राहू द्या, कुणाची वाकडी नजर करून बघण्याची टाप होणार नाही. पण हिच्याच कपाळाला विभूती नाही, गंध नाही, टिकली बी लेवा द्या तर टिकली नाही तर हिला कळणार आपण हिंदू आहोत कुणाची. अंगावरचे कपडे कसे आहेत हिला माहित नाही. आणि हसायचे कीर्तन ऐकायचे. आणि पुन्हा म्हणतात महाराज लोकांनी धर्म सांगावा. कसं सांगावं, वागावं खूप. बालपणी दीक्षा, इथं संस्कार द्या. स्वतः गळ्यामध्ये घाला, लेकराला शिकवा. गळ्यामध्ये तुम्ही ज्या कुळामध्ये जन्माला माळकरी असाल गळ्यात माळ घाला, लेकराच्या गळ्यात माळ घाला. लिंगायत असाल गळ्यात लिंग घाला, लेकराच्या गळ्यात लिंग घाला. लादा त्याच्यावर जबरदस्तीनं लादा. बसवलिंग माऊलीवर लादली बालपणी दीक्षा, लादली गुरुची. आणि लादल्यामुळे त्यांना ते सगळं कळालं. आणि म्हणून आम्हाला का कळत नाही तर आम्ही आमच्या मुलाला जाऊ द्या बार काय पूजा करे त्याला म्हणलं तर माय म्हणते राहू द्या उगा बार काय अजून आता का पूजा करायचं वय आहे का म्हणते. हो काय की नाही. इथूनच सुरुवात आहे तुमच्यापासून. वडिलांनी जर म्हणले कपाळाला वेळ लावला नाहीस का म्हणले राहू द्या लावलं आता तर आई 50% तर तुम्हीच त्याचं ओढून घेता. आणि पुन्हा मग रडत बसतो महाराज पोरगच ऐकण्या गेले. त्या महाराजाकडे जा पंचांग, त्या महाराजाकडे जा कुंडली बघ, त्या महाराजाकडे जा. माझ्या पोरग असंच करायला ऐकण्यात गेले. कसं ऐकल माय 50% तर तुम्हीच बिघडवलं. आणि म्हणून त्याच्यावर संस्कार करा. बालपणामध्ये संस्कार करा. पुन्हा मोठ्यापणे होत नाही. बालपणापासून अभ्यास करावा, बालपणापासून अभ्यास करावा. बालपणामध्ये सगळे संस्कार द्या. इष्टलिंग दीक्षा द्या. त्याला विभूती लावायला शिकवा. त्याला कीर्तनाला घेऊन यायला शिकवा. येताना घेऊन येत जा कीर्तनाला. लग्नाला घेऊन जाता, कुठे कार्यक्रमाला घेऊन जाता. कीर्तनाला येताना झोपतो तरी मी कीर्तनाला जाते म्हणतात. त्याला घेऊन येता वाक्य कीर्तनाला. त्याला ऐकू द्या, झोपू द्या इथं कीर्तनात झोप लागू द्या त्याला इथं. आणि ज्यावेळेस हे संस्कार करतील बालपणापासून अभ्यास करावा आणि देह जिजवावा भजनामध्ये. म्हणून त्याच्यासाठी बालपणापासून संस्कार करावे लागतात. शिवसंत बसवलिंग माऊलीवर त्यांच्या वडिलांनी लिंगेश्वर माऊलीने बालपणापासून संस्कार
संस्कार केले, बालपणी दीक्षा लादली त्यांच्यावर गुरुची. मग इष्टलिंग पूजा करता करता एवढे त्या इष्टलिंग पूजेमध्ये मग्न झाले, भगवान शिवाच्या पूजेमध्ये मग्न झाले की त्यांना जो हा संसार आहे ना तो संसारच कळाला नाही. संसाराची रुची न कळे मज त्यांना रुचीच कळाली नाही. संसार धड आहे, गोड आहे, कसला आहे काहीच कळाला नाही. आणि म्हणून त्यांना संसाराकडे आवडलं नाही. केवळ आणि केवळ एकाच खास त्यांना एकच ध्यास कोणता? शंकर उमा. शिवार देवे माझा जन्म, देवे माझा जन्म सुखाचा पैकीला, कोटी जन्म दिला बालपणी दीक्षाला दिली गुरुची. संसाराची रुची न कळे मज शिवसंत बसवलिंग माऊली प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या दोन